हाय मैत्रिणींनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला आजचा ब्लॉग बघून। तर सकाळीच होतं, फक्त स्वयंपाक राहतो। मी तुम्हाला हे पहिल्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, मी सगळं काम करून घेते नंतर स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाक नंतर सर्वात लास्टला। आपला तवा गरम झालाय आणि मी घेतल्या चपात्या लाटायला। चपात्या लाटून झाले की आपण भाजी बनवूया। आता सध्या तर आमच्या इकडे खूप पाऊस पडतोय, सगळीकडेच पाऊस पडतोय। गावी माझ्या बहिणी पण राहतात ना, तर माझी बहीण पण सांगत होती की गावी खूप पाऊस पडतोय। प्रकारे आपण आपल्या चपात्या करून घेऊया। या अशा प्रकारे आपल्या चपात्या झाल्या आहेत। आता तुम्ही बोलताय चाकूने का हे करते, मला चाकूनेच हे करायची सवय कालती आहे माझ्याकडं, पण मी चाकूनेच करते। आता आपली लास्टची चपाती शेकून घेऊयात आणि मग भाजी बनवूयात। चपात्या वगैरे झाल्या, आता आपण भाजीसाठी लसूण सोलून घेऊयात। हा कारपण मला खूप आवडतो। चला, लसूण झालाय आपला साफ, आता आपण बनवूयात भाजी। बघू शकतात माझी खिडकी आहे, तर मी ह्याच्यामध्ये तेल पावडर वगैरे सगळ्या आपल्या वस्तू ठेवतो वापरण्याच्या। हे बघा किती घाण झालं आहे। आपण आता ह्याला व्यवस्थित करूयात। किती व्यवस्थित केलं नाही, परत जशाला तसेच होऊन जातं। करायला तर लागणार, स्वच्छता हवी ना। हे माझे हेडफोन, असा पण आपण असा ठेवूया, पाठीमागे ठेवूया। बघा परत पडला आरशामुळे, हे असं होतं। व्यवस्थित करायला गेलं ना असंच होतं। माझ्या मूर्त्या ह्या बघा आता व्यवस्थित दिसते। कपड्याचा राडा पण बघा कसा पडला। आता आपण ह्याला पण व्यवस्थित ठेवून देऊयात, हे कपडे पण चांगले घडी घालूयात। सध्या ना माझ्याकडे कपाट नाही आहे, म्हणून ही पसारा असं दिसतंय। घेणार आहे मी लवकरच। ही पर्स मला खूप आवडते, मी मेशोवरनं मागवलेली आहे। आपल्या गाऊन मी नवीनच केलेलं, मी एकच महिना झाला नवीन करून। मला म्हणजे घेऊ ते एक वस्तू लवकरच घेणार आहे मी। पहिलं तर मला कपाट घ्यायचं आहे, कारण कपड्याचा खूप पसारा पडतो। कपडे बाहेर असले ना मग खूप पसारा दिसतो घरात, म्हणून मला कपाटच घ्यायचं आहे। तर बघू आता थोड्या दिवसांनी मी कपाट पण आणीन। पैशांचा थोडा प्रॉब्लेम असतोच, म्हणून आता आम्ही आताच राहायला आलेलो आहेत, म्हणून काय पैसे नाहीत, आम्ही डिपॉझिटला वगैरे दिलेलेच आहेत पैसे। तर म्हणून आता थोडं एखादा महिना थांबूत आणि मग कपाट घेऊ। अशा प्रकारे आपल्या कपड्याच्या घड्या झालेल्या आहेत। कपडे काय थोडेच होते, पण तेच थोडे असले तरी कपाट नसलं ना असा मग पसारा दिसतो, म्हणून कपाट पाहिजे। कसं आताच नवीन रूमामध्ये शिफ्ट झालो, तर एकच महिना झाला, तसं सामान घ्यायला थोडा वेळ लागेल। हळूहळू घेऊ ते एक वस्तू। तर आपण कढई ठेवले, तेल पण टाकले। तर आपण मेथीच्या भाजीत बनवणार आहोत बटाटा आणि
त्याच्यातच आपण डाळ पण टाकणार आहोत. मेथीच्या भाजीत बटाटे टाकल्यावर पण खूप छान लागते. आपलं बटाटे छान लाल झाले. आता आपण याच्यात मिरची सोडूयात. आता आपण याच्यात सोडू टॅमॅटो. छान ह्याला परतवून घेऊ. अशा प्रकारे आता आपण मेथीची भाजी ह्याच्यात धुवून टाकूया. मी मसुराची डाळ पण टाकणार आहे, पण ती नंतर टाकणार आहे. मसुराची डाळ लगेच शिजते. जर आता सोबत टाकली ना मग मसुराची डाळ गाळ होऊन जाते, म्हणून मी नंतर सोडणार. त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळ झाकण देऊयात. अशा प्रकारे आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. तर आजचा ब्लॉग इथंच संपला. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. बाय.